तर मी अमेय स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर। तर आजच्या लेक्चरपासून मॅरेथॉनला आपण स्टार्ट करतोय, म्हणजे मिक्स क्वेश्चन जसे एक्झामला येतात त्या लेवलचे क्वेश्चन आपण डिस्कस करणार आहोत। सुरुवातीला आपण मिनी मॅरेथॉनपासून स्टार्ट करूया, म्हणजे टॉप 30 क्वेश्चन्स आपण डिस्कस करूया जे एक्झाम ओरिएंटेड आहेत आणि त्याच लेवलचे एक्सपेक्ट करू शकता तुम्ही पेपरला येतील असे। ओके, टाइम वेस्ट न करता स्टार्ट करूया पहिल्या क्वेश्चनपासून। आणि टोटल 30 क्वेश्चन्स असणार आहेत, तर त्यामुळे तुम्ही किती उत्तर करेक्ट देता ते व्हिडिओ पॉज करून आधी चेक करायचा आणि नंतर मला लास्टला तुमचा स्कोअर सांगायचा आहे। ठीक आहे, सिरियसली द्या, खूप फायदेशीर होणार आपल्यासाठी। क्वेश्चन पहिला आहे, द प्रोसेस ऑफ अचीविंग द युनिफॉर्म इलेक्ट्रोस्टॅटिक स्ट्रेस इन अ डायलेक्ट्रिक ऑफ केबल्स इज कॉल्ड एज। म्हणजे केबल जी आपली अंडरग्राउंड केबल आपण वापरतो त्याच्यावर जो डायलेक्ट्रिक स्ट्रेस आहे तो युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होण्यासाठी आपण जे करतो त्याला काय म्हणतात? केबल इन्सुलेशन लेवल, स्पेस मटेरियल ऑन केबल, ग्रेडिंग ऑफ केबल की डिस्टन्स ऑफ केबल। व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काय येते तुमच्या पेपरवर लिहून ठेवा। पेपर एक घ्या आणि त्याच्यावर पेनाने लिहून ठेवा तुमचं उत्तर काय, म्हणजे क्वेश्चन 1चा आन्सर काय आहे बाबा, 2 आहे की 3 आहे की 4 आहे आणि ते किती करेक्ट येतं त्याच्यासमोर टिक करायचं। ठीक आहे, तर ह्याचं करेक्ट उत्तर येईल ग्रेडिंग ऑफ द केबल। काय असतं ग्रेडिंग ऑफ द केबल? तर सगळ्यात पहिल्यांदा बघूया, ग्रेडिंग इज डिफाईन एज द प्रोसेस ऑफ इक्वलाइजिंग द स्ट्रेस इन एन डायलेक्ट्रिक ऑफ द केबल। हा आपला केबलचा कोर आहे आणि त्याच्यावरती आपण इन्सुलेशन वापरतो, बरोबर। पण जो डायलेक्ट्रिक स्ट्रेस आहे तो इथे सगळ्यात जास्त असतो आणि नंतर तो हळूहळू इथे बाहेरच्या साईडला कमी होत जातो, करेक्ट। तर त्यामुळे सगळीकडे तो इक्वली डिस्ट्रीब्यूट व्हावा, कुठल्या पर्टिक्युलर एका पॉईंटवर जास्त येऊन तिकडे ब्रेकडाऊन होऊ नये याच्यासाठी आपण ग्रेडिंग करतो। तर जनरली द इलेक्ट्रिक स्ट्रेस इज मॅक्झिमम ॲट द सरफेस ऑफ द कंडक्टर। सरफेसच्या कंडक्टरचा जो सरफेस आहे तिथे सगळ्यात जास्त असतो, म्हणजे इनरमोस्ट पार्ट ऑफ द कंडक्टर, व्हाईल इट इज मिनिमम ॲट द आउटरमोस्ट शीट ऑफ द कंडक्टर। म्हणजे इथे मॅक्झिमम असेल आणि इथे हळूहळू तो कमी होत जातो। पण आपल्याला काय हवं आहे, या थ्रूआउट द अख्ख्या याच्यामध्ये सिमिलर इलेक्ट्रोस्टॅटिक स्ट्रेस असायला पाहिजे, जेणेकरून इन्सुलेशन डॅमेज होण्याचे चान्सेस कमी होतील। द होमोजिनियस डायलेक्ट्रिक, होमोजिनियस डायलेक्ट्रिक म्हणजे जर सगळीकडे एक संध जर समानच मी वापरलं, इथे वेगवेगळ्या कलरचे आपल्याला दिसते किंवा जाडीचे दिसतंय, तसं न वापरता जर सगळं जर मी सेमच होमोजिनियस म्हणजे एकाच मटेरियलपासून जर बनवलेलं वापरलं तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो। त्यामुळे असं होमोजिनियस डायलेक्ट्रिक आहे ते रिप्लेस करतो आपण लेयर्स ऑफ डायलेक्ट्रिक हॅव्हिंग अ डिफरंट व्हॅल्यू ऑफ रिलेटिव्ह परमिटिव्हिटी। इथे जसं तुम्ही बघतोय हा जो डार्क कलर आहे थोडा लाईट आहे, थोडा लाईट आहे आणि इथे अजून वेगळा आहे, म्हणजे हे 4 आपण वेगवेगळे मटेरियल वापरतो, प्रत्येकाची रिलेटिव्ह परमिटिव्हिटी आहे ती वेगळी असते। ओके, आणि त्याची तुम्ही बारीक आणि जाड पण बघताय तुम्ही, थोडा फरक आहे ह्याच्यामध्ये। सो लेंथमध्ये सुद्धा म्हणजे त्याच्या थिकनेसवर सुद्धा आणि त्याच्या परमिटिव्हिटीवर सुद्धा फरक असतो। कशासाठी हे करतो? तर युनिफॉर्म स्ट्रेस म्हणजे इथपासून ते शेवटपर्यंत कॉन्स्टंट इलेक्ट्रिक स्ट्रेस, युनिफॉर्म स्ट्रेस, ओके, कॉन्स्टंट नाही म्हणताना युनिफॉर्म स्ट्रेस मिळावा त्याच्यासाठी आहे। हीच गोष्ट मी इथे मराठीमध्ये सुद्धा एक्सप्लेन केली आहे। इंग्लिशमधून समजलं नसेल तर एकदा मराठीमध्ये व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या किंवा PDF मध्ये तुम्हाला मिळून जाईल। ठीक आहे, पहिल्या क्वेश्चनचं उत्तर मार्क केलं, जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे। सोपा प्रश्न आहे, टाइम वेस्ट न करता प्रत्येकाने आपल्या बुकमध्ये ह्याचं उत्तर काय आहे ते लिहायचं आहे। विच टाईप ऑफ लोड हॅज द टेंडन्सी टू प्रोड्यूस द लीडिंग पॉवर फॅक्टर? म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन्सपैकी लोडपैकी अग्रगण्य म्हणजेच लीडिंग पॉवर फॅक्टर निर्माण करण्याची प्रवृत्ती कुठल्यामध्ये असते? कॅपॅसिटिव्ह, इंडक्टिव्ह, रेझिस्टिव्ह की रेझिस्टन्स कनेक्टेड इन सिरीज विथ द इंडक्टन्स? लीडिंग पॉवर फॅक्टर सिंपल आपल्याला माहिती आहे, कॅपॅसिटिव्ह जो लोड असेल तर आपल्याला लीडिंग पॉवर फॅक्टर मिळतो, इंडक्टिव्ह जर असेल तर आपल्याला लॅगिंग पॉवर फॅक्टर मिळतो, रेझिस्टिव्ह असेल तर काय मिळतो? करेक्ट, युनिटी पॉवर फॅक्टर मिळतो, आणि रेझिस्टन्स कनेक्टेड इन सिरीज विथ द इंडक्टन्स आला तर लॅगिंग पॉवर फॅक्टर येणार, यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे। ओके, सोपा प्रश्न होता, जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे। प्रश्न 3रा, व्हिडिओ पॉज करा आणि बघा तुम्हाला समजलं आहे का उत्तर काय येईल। इफ द लाईन व्होल्टेज इज 252 वोल्ट अँड द लाईन करंट इज 6 एम्पियर, व्हॉट विल बी द फेज व्होल्टेज इन डेल्टा कनेक्टेड 3 फेज सिस्टीम? व्हिडिओ पॉज करा आणि काय येईल उत्तर आपल्या पेपरमध्ये नोट डाऊन करा। त्यांनी दिलेल्या लाईन व्होल्टेजची व्हॅल्यू 252 आहे, तर फेज व्होल्टेजची व्हॅल्यू किती असेल डेल्टा कनेक्टेड 3 फेज सिस्टीममध्ये? डेल्टामध्ये काय असतं? डेल्टा सिस्टीममध्ये
लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज दोघांची व्हॅल्यू समान असते. लास्ट लेक्चरमध्ये 3 फेज सिस्टीममध्ये आपण ही गोष्ट कव्हर केलेली आहे. हे चार्टसुद्धा मी प्रोव्हाइड केला होता. जे मुलं फर्स्ट टाईमच हे व्हिडिओवर आलेले आहे त्यांच्यासाठी सांगतो की ऑलरेडी आपण हे कव्हर केलेलं आहे लास्ट लेक्चरमध्ये. ठीक आहे, जसं इथे लिहिलेलं आहे लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज हे समान असतात डेल्टा कनेक्टेड सिस्टीममध्ये. बाकीच्या सगळ्या गोष्टी तिकडे जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर त्यामुळे न चुकवता काय उत्तर येईल आपलं, VPचं 252 वोल्ट हे आपलं फेज व्होल्टेजचं व्हॅल्यू येईल. उत्तर करेक्ट आहे, ऑप्शन नंबर 1. जायचं पुढच्या क्वेश्चनकडे. पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ VIR. हा सुद्धा फुल फॉर्मवाल्या लेक्चरमध्ये आपण कव्हर केलेला आहे. तर ज्यांनी ती व्हिडिओ बघितली त्यांना ह्याचं उत्तर करेक्ट येईल. काय आहे VIRचा फुल फॉर्म असतो वल्कनाइज इंडियन रबर. ओके, वल्कनाइज इंडियन रबर. फुल फॉर्मवर आपल्याला कमीत कमी 1 ते 2 क्वेश्चन तरी प्रत्येक पेपरला येतातच. त्यामुळे ती व्हिडिओ बघितली नसेल नक्की बघून घ्या, फार इम्पॉर्टंट आहे. पुढच्या प्रश्नाकडे जायचं. इफ द व्हेरिएबल लॉस ऑफ अ DC जनरेटर इज इक्वल टू द फिक्स लॉस देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग इट्स इफिशियन्सी इज करेक्ट. 2 प्रकारचे लॉसेस असतात. व्हेरिएबल लॉसेस म्हणजे जे बदलले जातात आणि फिक्स लॉसेसमध्ये जे कोरमध्ये होतात, जे कॉन्स्टंट असतात त्याला आपण म्हणतो फिक्स लॉसेस. तर जेव्हा हे दोन्ही लॉसेस इक्वल असतील, एकाच्या समान असतील, बरोबरीचे असतील, तेव्हा आपल्याला जी इफिशियन्सी असते ते इफिशियन्सीच्या बाबतीत कशी असते, ती मॅक्झिमम असते की ती फुल लोड इफिशियन्सी त्याला आपण म्हणू शकतो. मॅक्झिमम इफिशियन्सीच्या अर्धी मिळते की मॅक्झिमम इफिशियन्सीच्या 2 टाइम्स आपल्याला मिळते. ओके, शेवटचा ऑप्शन काही अर्थच नाही आहे. मॅक्झिमम म्हणजे आपण हायेस्टवाली, तर ट्वाईस ऑफ द मॅक्झिमम हा प्रकार होऊच नाही शकत. मॅक्झिमम म्हणजे ऑलरेडी जास्तीत जास्त आपल्याला मिळतं, तर त्याच्या दुप्पट असा प्रकार होऊच नाही शकत. हे स्टेटमेंट येणारच नाही. ओके, बऱ्याच जणांना माहिती असेल, नसेल माहिती ते सांगतो. जेव्हा फिक्स लॉस आणि आपले जेव्हा व्हेरिएबल लॉस जेव्हा एकमेकांच्या इक्वल असतात, किंवा आपण कॉपर लॉस इज इक्वल टू आयर्न लॉस असं पण बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल ट्रान्सफॉर्मरच्या केसमध्ये, तर अशा वेळेला जी आपल्याला इफिशियन्सी मिळते ती असते NMAX, म्हणजे मॅक्झिमम इफिशियन्सी असते जेव्हा दोन्ही लॉसेस समान होतात तेव्हा. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पटकन ह्याचं उत्तर काय येईल ते सांगा. विच टाईप ऑफ डायोड इज शोन इन द फॉलोइंग पिक्चर. फक्त आपल्याला जे डायग्राम दिले ती ओळखायची आहे, काय आहे ते, बाकी काही ह्याच्यामध्ये कठीण नाही आहे. कुठला आहे डायोड, इथे जर तुम्ही बघितला इथे एक विंडो आपल्याला दिसते आणि इथे काहीतरी निळा एक स्क्वेअर दिसतो ह्याच्यामध्ये चिप टाईप. तर ही जी ओपन विंडो आहे ग्लास टाईप, ह्याच्यामधून लाईट आतमध्ये पडल्यानंतर हा जो डायोड आहे तो कंडक्ट करायला लागतो. तर हा कुठला डायोड आहे, तर फोटो डायोड. जेव्हा ह्याच्यावर लाईट फॉल होते म्हणजे फोटॉन्स जेव्हा ह्याच्यावर पडतात तेव्हा तो डायोड आहे तो कंडक्ट करायला लागतो. त्यामुळे फोटो डायोड याचं करेक्ट उत्तर येईल. बाकीचे डायोडसुद्धा वर्किंग कशी आहे, त्याचे सिम्बॉल्स कसे आहेत हे सुद्धा आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. ह्याच्यावर सुद्धा सिम्बॉल्सवर क्वेश्चन विचारले जाण्याचे चान्सेस आहेत. ओके, पुढचा प्रश्न आहे द स्प्लिट रिंग ऑफ अ DC जनरेटर आर मेड अप ऑफ. कशापासून बनवलं जातं. जे स्प्लिट रिंग्स असतात त्या सिल्वरपासून बनवतात, झिंकपासून बनवतात, ॲल्युमिनियमपासून की हार्ड ड्रॉन कॉपरपासून. ओके, तर ज्या स्प्लिट रिंग्स असतात त्या आपण हार्ड ड्रॉन कॉपरपासून बनवतो. ऑप्शन जो D आहे तो इथे करेक्ट उत्तर येईल. तुम्हाला मटेरियल रिलेटेडसुद्धा क्वेश्चन विचारले जातात की कुठलं मटेरियल आपण वापरतो, कुठल्या शाफ्टसाठी आपण कुठलं वापरतो, जर कोअर असेल तर त्याच्यासाठी कुठलं वापरतो, वाइंडिंग असेल ट्रान्सफॉर्मरची असेल किंवा मोटरची असेल, जनरेटरची असेल, तर ह्याचे मटेरियलसुद्धा एकदा बघून घ्या, त्याच्यावर पण क्वेश्चन येतात. पुढचा प्रश्न आहे इल्युमिनेशनवर. बरेच मुलं म्हणत होते सर इल्युमिनेशनवर एक सेपरेट टॉपिक घ्या, तर म्हणून आपण ह्याच्यातच डिस्कस करूया, कारण इल्युमिनेशन एवढे विचारले जात नाही, तर त्यामुळे आपण ह्याच्यासोबतच डिस्कस करणे. ऑलरेडी मी इल्युमिनेशनची एक छान सुंदर व्हिडिओ बनवलेली आहे. ओके, प्रश्न आहे इन अ सेमी डायरेक्ट लाइटिंग हाऊ मच लाईट फॉल्स ऑन द ऑब्जेक्ट. सेमी डायरेक्ट लाइटिंगचा प्रकार असतो, 5 प्रकारचे लाइटिंग असतात. त्याच्यापैकी सेमी डायरेक्ट लाइटिंगमध्ये किती टक्के लाईट आहे ती डायरेक्टली ऑब्जेक्टवर, म्हणजे जे वस्तू जी प्रकाशित करायची त्याच्यावर पडते. 30 ते 50, 0 ते 10, 10 ते 20 की 60 ते 90. BMC JEEची प्लेलिस्ट मी ऑलरेडी बनवलेली आहे, ज्याची आता एक्झाम डेट पण आलेली आहे. तर ह्याच्यावर व्हिडिओ नंबर 38मध्ये मी इल्युमिनेशन अख्खा टॉपिक कव्हर केलेला आहे. तासाभराची व्हिडिओ, 1 शॉट व्हिडिओ आहे, सगळ्या गोष्टी मिळेल. त्याच्यात मी डिस्कस केलं आहे सेमी डायरेक्ट लाइटिंगमध्ये. इन दिस लाइटिंग स्कीम 60 to 90% लाईट जी आहे ती डायरेक्टली फॉल होते तुमच्या ऑब्जेक्टवर, आणि उरलेली जी आहे लाइटिंग ती वरच्या साईडला म्हणजे सिलिंगवर आणि वॉलवर जाते. सेमी डायरेक्ट. ओके, फक्त डायरेक्ट असेल त्याच्यासाठी किती असतं,
इनडायरेक्ट असेल तर किती, सेमी डायरेक्ट, सेमी इनडायरेक्ट, हे सगळ्या गोष्टी आपण तिथे डिस्कस केलेल्या आहेत. तर इल्युमिनेशनसाठी नवीन व्हिडिओ न बनवता मी नक्की सजेस्ट करेन की ही व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. आणि पर्सनली मला ज्या व्हिडिओ मी बनवलेल्या आहेत ना, त्या व्हिडिओमध्ये सगळ्यात आवडलेल्या पैकी ही एक व्हिडिओ आहे इल्युमिनेशनची. इन डिटेलमध्ये एक जरी व्हिडिओ तुम्ही बघितली, मॅक्झिमम इल्युमिनेशनचे क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह होतील. हे माझं पर्सनल सजेशन आहे, तुम्हाला नक्की बघून घ्यायचं इल्युमिनेशन शिकायचं असेल तर. पुढचा प्रश्न आहे, अकॉर्डिंग टू IEEE रूल्स द कलर आयडेंटिटी ऑफ द कोर्स ऑफ नॉन फ्लेक्झिबल केबल फॉर द पॉझिटिव्ह ऑफ अ 3 वायर DC सर्किट इज. म्हणजे काय म्हणतात ते, आई नियमानुसार जी 3 वायर आपली DC सिस्टीम असते त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह वायरसाठी बेसिकली आपण कुठला कलर वापरतो जर ती नॉन फ्लेक्झिबल कोअर असेल तर. रेड, ब्ल्यू, येल्लो किंवा ब्लॅक. तर कॉमन सेन्सने पण आपण उत्तर देऊ शकतो. बऱ्याचदा पॉझिटिव्हसाठी आपण रेड कलरचीच वायर आहे ती यूज करतो. रेडच इथे करेक्ट उत्तर येईल. जर एक्झॅक्टली हवं असेल तर इथे डायग्राम सकट पण प्रोव्हाइड केलेलं आहे. पॉझिटिव्हसाठी रेड, निगेटिव्हसाठी ब्लॅक आणि ग्राउंडसाठी ग्रे किंवा व्हाईट कलरमध्ये आपण न्यूट्रल जो पॉईंट आहे किंवा न्यूट्रल नाही म्हणता येणार, ग्राउंड पॉईंट जो आहे तो ह्याच्यापासून प्रोव्हाइड करतो. पुढचा प्रश्न का DC आहे ना, तर न्यूट्रल नाही म्हणता येणार, तिथे ग्राउंड पॉईंट म्हणू शकतो. सोपा प्रश्न अगेन, इन अ प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट द पॉवर इज इक्वल टू V/I, V गुणिले R, V गुणिले I की 0. प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किटमध्ये पॉवरची व्हॅल्यू काय असते, तर पॉवरचा फॉर्म्युलाच माहिती आहे आपल्याला, P इज इक्वल टू V गुणिले I. जो ऑप्शन 3 मध्ये आहे तो ऑप्शन 3 करेक्ट येईल. पण सोबतच दुसरे सुद्धा फॉर्म्युला आहे, V² भागिले R आणि दुसरा आहे I² गुणिले R. असे 3 टोटल फॉर्म्युले आहेत आपले पॉवरचे DCच्या केसमध्ये. AC मध्ये गेल्यानंतर VI cos phi वगैरे येतो, पण इकडे तसंही रेझिस्टिव्ह प्रकार आहे, त्यामुळे P इज इक्वल टू VI हे इथे करेक्ट उत्तर येईल. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आयडेंटिफाय द मशीन हुज पार्ट्स आर द आर्मेचर कोर, शाफ्ट, योक अँड कम्युटेटर. म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शनपैकी मशीन ओळखा ज्याच्यामध्ये आर्मेचर कोर असतं, शाफ्ट असतं, योक असतं आणि कम्युटेटर असतं. बाकी आपण म्हणू शकतो की सगळीकडेच असतं, पण कम्युटेटर जे आहे ह्याच्यावरून तुम्हाला ओळखायला लागेल की ही DC जनरेटर किंवा DC मोटर आपल्याला लागते, कारण फक्त कम्युटेटर आहे जो आपल्याला DC मशीनमध्येच दिसून येतो. त्यामुळे 4 ऑप्शनपैकी जो DC जनरेटर आहे हेच आपलं करेक्ट उत्तर येईल. ओके, कम्युटेटर हा शब्दच फक्त तुम्हाला जो वेगळा आहे तो तुम्हाला दिसून येईल ह्याच्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे, इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, बघून घ्या एकदा. आधी स्वतः एकदा चेक करा तुमचं उत्तर करेक्ट येते की मिस्टेक होते ते. ठीक आहे, उत्तर तुम्ही करेक्ट मार्क केलं असेल किंवा लिहिलं असेल कॉपीमध्ये पॉज करून. तर जाऊया क्वेश्चनकडे. व्हॉट इज द नेचर ऑफ पॉवर फॅक्टर ऑफ अ सर्किट हुज वोल्टेजेस अँड करंट वेवफॉर्म्स आर शोन इन द डायग्राम बिलो. आपल्याला अगेन एकदा पॉवर फॅक्टर फाइंड आउट करायचं आहे, पण ह्या वेळेला त्यांनी शब्दांमध्ये न देता वेवफॉर्म दिलेली आहे आणि त्या वेवफॉर्मच्या हेल्पने तुम्हाला समजून घ्यायचं आहे. ह्याचं करेक्ट उत्तर तोच देईल ज्याला ॲक्च्युअलमध्ये पॉवर फॅक्टर काय येते समजलेला आहे ते. ओके, जेव्हा आपण लीडिंग पॉवर फॅक्टर म्हणतो तेव्हा काय असतं त्या केसमध्ये, व्होल्टेज आपण रेफरन्स पकडला तर करंट असतो तो त्याच्यापेक्षा लीड करतो म्हणजे पुढे असतो. आणि लॅगिंगच्या केसमध्ये जर मी व्होल्टेज कन्सिडर केला रेफरन्सला तर करंट येतो मागे कुठेतरी किंवा खालच्या साईडला, एक्झॅक्ट 90 डिग्री जरी नसला तरी तो लॅग करेल. आता लॅग या शब्दाचा अर्थ काय असतो, लॅग म्हणजे आपण म्हणू शकतो की लेट होतोय आणि जो लीड आहे तो आपण म्हणू शकतो की पुढे जातोय. ओके, मागे आणि पुढे ह्या हिशोबाने समजू शकतो. तर व्होल्टेजला मी रेफरन्स पकडला म्हणजे हा शून्यापासून स्टार्ट होतोय आणि त्याची एक सायकल तो इथे कंप्लीट करतोय. ठीक आहे, पण जर इथून तुम्ही बघितलं तर हा पार्ट फॉर अ टायमिंग मी इरेज करून टाकतो. जो हा वाला पार्ट आहे तो 0 पासूनच आपण कन्सिडर करूया म्हणजे आपल्याला काय डाऊट येणार नाही. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्ही चेक केलं तर 0 पासून करंट स्टार्ट न होता थोड्या टायमानंतर स्टार्ट होतोय. थोड्या टायमानंतर मी कसं म्हणू शकतो, कारण एक्स ॲक्सिसवर इथे टी आहे म्हणजे टायमिंग आहे, बरोबर. हा जर टी इज इक्वल टू 0 सेकंडला स्टार्ट होतोय तर एक्झाम्पल घ्या, हा टी इज इक्वल टू 1 सेकंडला स्टार्ट होते. ओके, ह्याला संपायला आपण एक्झाम्पल घेऊया. टी इज इक्वल टू 10 सेकंडला जर हा फिनिश होतोय तर हा 1 सेकंद लेट चालू झाल्यामुळे आपण म्हणू शकतो टी इज इक्वल टू 11 सेकंडला हा त्याची एक सायकल आहे ती अख्खी इथे कंप्लीट करतोय. ओके, म्हणजे जो करंट आहे तो लेट आलाय आणि लेट संपलाय. ओके, लेट म्हणजे आपण म्हणू शकतो लॅग करतोय असं आपण म्हणू शकतो. लेट म्हणजे लॅग किंवा मागे आहे. दिसताना तुम्हाला वाटेल की ह्याच्यापेक्षा तो पुढे आहे म्हणजे इथून पुढे आलाय तो,
पण असं न समजता आपण टायमाच्या हिशोबाने आपल्याला समजावं लागेल की कोण आपली पहिली सायकल आहे ती कंप्लीट जी एक सायकल आहे ती कोण सगळ्यात पहिला फिनिश करतोय. तर इथे जर आपण बघितलं तर अजून पण करंटने त्याची सायकल फिनिश केलेली नाही आणि व्होल्टेजने ऑलरेडी फिनिश केलेली आहे. करंट थोड्या वेळानंतर फिनिश करतोय, त्यामुळे इथे लॅगिंग हे करेक्ट उत्तर येईल. ओके. जर करंट वेवफॉर्म मागून मागून स्टार्ट झाली असती आणि ह्याच्या आधीच जर फिनिश झाली असती व्होल्टेज इथे फिनिश होतं आहे ना, जर इथे फिनिश झाली असती तर तेव्हा आपण म्हणालो असतो की करंट लीड करतोय व्होल्टेजला आणि पॉवर फॅक्टर आपण त्याच्यावरूनच कन्सिडर करतो. नेहमी व्होल्टेजला रेफरन्स पकडून करंट पुढे आहे की करंट मागे आहे या हिशोबाने. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. असेच आपण एक एक टॉपिक बाय टॉपिक व्हिडिओ बनवलेले आहेत. जे मुलं फर्स्ट टाईमच कदाचित ह्या व्हिडिओवर आले असतील, डायरेक्टली क्लिक केलं असेल तर त्यांच्यासाठी सांगतो आपण ऑलरेडी प्लेलिस्ट बनवलेली आहे. टोटल 34 व्हिडिओज आपण बनवलेले आहे आणि आपल्या एक्झामपर्यंत आपण कंटिन्यू अपलोड करत राहणार आहेत. तर त्यामुळे जर तुम्ही प्लेलिस्ट बघितली नसेल आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल, डेफिनेटली बघा, नक्की फायदा होईल तुम्हाला. पुढचा प्रश्न आहे, बॅकलाईट इज अ डॅश. काय आहे बॅकलाईट? सेमीकंडक्टर आहे, इन्सुलेटर आहे, कंडक्टर आहे की सुपर कंडक्टर आहे? तर बॅकलाईट हा एक इन्सुलेटरचा प्रकार आहे जो आपण कुठे वापरतो तर मोस्टली आपण तो स्विचेस, इलेक्ट्रिकल स्विचेस किंवा इलेक्ट्रिकल प्लग्स आहेत किंवा काही काही ठिकाणी जे स्मॉल पॅनल्स असतात इलेक्ट्रिकलचे त्याच्यासाठी सुद्धा आपण वापरू शकतो. बिकॉज बॅकलाईट इज अ पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. म्हणजे तो तापत सुद्धा नाही आणि त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी सुद्धा फ्लो होत नाही. हे पण बऱ्याचदा बॅकलाईटपासूनच बनवलेलं असतात. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट हॅपन्स व्हेन अ DC मोटर इज स्टार्टेड विदाउट अ स्टार्टर. DC मोटर आपण स्टार्टरशिवाय चालू केली तर काय प्रॉब्लेम येऊ शकतो? प्रोडक्शन ऑफ हाय पोस्टेरियर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, हाय करंट थ्रू आर्मेचर डज नॉट गेट डॅमेज आणि रेजिस्टन्स इन्क्रीजेस इन आर्मेचर. ओके. जर स्टार्टर शिवाय जर आपण वापरला तर काय होऊ शकतो? जर तुम्ही नीट बघितलं तर हे दोन ऑप्शन्स आहेत ना ते एकमेकांचे अपोजिट आहेत. हाय करंट आर्मेचरमधून फ्लो होतो आणि आर्मेचर डज नॉट गेट डॅमेज. जर आर्मेचरमधून हाय करंट फ्लो झाला तर ऑब्व्हियसली तो डॅमेज होणार. करेक्ट. तर मग जर दोन अपोजिट ऑप्शन्स असतील ना तर त्याचे हाय चान्सेस आहेत की ह्या दोघांपैकीच काहीतरी उत्तर असेल. मॅक्झिमम वेळा असं होतं, एकतर येसवालं तरी उत्तर असेल किंवा नोवालं तरी उत्तर असेल. ओके. तर ह्याचं करेक्ट उत्तर आहे हाय आर्मेचर करंट. तुमच्या आर्मेचरमधून हाय अमाऊंट ऑफ करंट येतो, फ्लो होईल. आता का होतं फ्लो होईल त्याचं उत्तर सांगतो. ओके. स्टार्टर आपण कुठे वापरतो? स्टार्टरच विचारले ना त्यांनी. येस. स्टार्टर आपण कधी वापरतो? तर स्टार्ट करताना मोटर. तर जेव्हा आपण मोटर स्टार्ट करतो तेव्हा स्पीड किती असेल? 0 RPM असेल, कारण स्टार्टिंगला मोटर फिरत नाही आहे. बरोबर. आपण DC मशीनमध्ये एक फॉर्म्युला शिकतो E इज इक्वल टू 5PN/60 इंटू Z भागिले A. बरोबर. ह्याच्यापैकी जो Z आहे, A आहे, 60 आहे आणि जो Pवाला पोल्सवाला जो आहे हे सगळे कॉन्स्टंट आहेत. फक्त फाय आणि N आहेत ते कॉन्स्टंट नाही आहेत, त्या गोष्टी चेंज होतात. बरोबर. त्यामुळे मी असं लिहू शकतो की E इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फाय आणि N, म्हणजे समप्रमाणात आहेत. त्याच्यापैकी मी स्पीड एका साईडला घेतलं आणि असं लिहिलं, स्पीड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द E भागिले फाय किंवा फ्लक्स. ओके. तर इनिशियली आपल्याला माहिती आहे स्पीड इज इक्वल टू 0 आहे. ओके. इनिशियली जर माझा स्पीड इज इक्वल टू 0 असेल तर बॅक EMF किती असेल? बॅक EMF पण 0 असेल. ओके. जर इनिशियली स्पीड माझा 0 आहे, जर मी इथे 0च टाकला, स्पीड 0 आहे, तर बॅक EMF किती येईल? बॅक EMF पण 0 येईल. आणि आर्मेचर करंट जर मी फाइंड आउट करायचा प्रयत्न केला तर हे पॅरलल आहे. हे आर्मेचरचं सर्किट आहे. बरोबर. आणि हे फील्डचं सर्किट आहे. तर या आर्मेचरच्या अक्रॉस डायरेक्टली माझा व्होल्टेज सप्लाय आलेला आहे. म्हणजे मी असं लिहू शकतो का की E इज इक्वल टू V मायनस IaRa असं लिहू शकतो, किंवा IA इज इक्वल टू करंट आतमध्ये येतो आहे ना, म्हणजे V मायनस E डिवायडेड बाय RA असं सुद्धा लिहू शकतो. करंट इथे आहे हाय व्होल्टेजपासून लो व्होल्टेजकडे, म्हणजे V मायनस E आणि भागिले हा रेजिस्टन्स. जर आता इथे ईची व्हॅल्यू जर आपली कमी असेल तर आर्मेचरची व्हॅल्यू जास्त असणार. बिकॉज निगेटिव्ह पार्ट जसा जसा वाढत जाईल, निगेटिव्ह पार्ट तसं त्याची ही व्हॅल्यू कमी होत जाईल. म्हणजे बॅक EMF वाढला तर IAची व्हॅल्यू कमी होते
आणि जर बॅक EMFची व्हॅल्यू काहीच नाही किंवा 0 असेल तेव्हा आर्मेचर करंट माझा जास्त असेल. ओके, हे फक्त समजावं म्हणून मी सांगितलं आहे. छोट्याच गोष्टी आहेत पण समजावताना किंवा एक्सप्लेन करताना जास्त वेळ गेला, पण एकदा जर तुम्हाला समजलं असेल तर पक्क तुमच्या डोक्यात बसेल. नसेल समजलं परत एकदा व्हिडिओ मागे करून बघा आणि हे कसं आलं फॉर्म्युला वगैरे ते स्वतःहून एकदा ट्राय करा, तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. व्हॉट वुड बी द स्पीड ऑफ एन इंडक्शन मशीन ऑपरेटिंग इन अ जनरेशन मोड. जनरेशन मोडमध्ये म्हणजे ॲज अ इंडक्शन जनरेटर म्हणून काम करत असेल तेव्हा स्पीड कसा असेल, सिंक्रोनस स्पीडच्या इक्वल असेल. नो इफेक्ट ऑफ सिंक्रोनस स्पीड, सिंक्रोनस स्पीडशी काय संबंध नाही. रन अबाव द सिंक्रोनस स्पीड की रन बिलो द सिंक्रोनस स्पीड. तर जेव्हा जनरेशन मोडमध्ये चालत असेल किंवा ॲज अ इंडक्शन जनरेटर म्हणून चालत असेल तेव्हा त्याचा जो स्पीड आहे ना तो सिंक्रोनस स्पीडपेक्षा जास्त असतो. नेहमी लक्षात जनरेटर म्हणून स्टार्ट करताना स्पीड आपल्याला जास्त लागतो. या डायग्रामच्या हेल्पने एकदा समजून घ्या पाहिजे तर. हा बघा, हा सिंक्रोनस स्पीड आहे ह्याच्या आणि इथे राईट साईडला स्पीड वाढत जातो आहे आणि इथे ह्याच्या लेफ्ट साईडला स्पीड आहे तो कमी होत जाते. बघा इथे 0 स्पीड आहे, इथे आपला सिंक्रोनस स्पीड आहे NS = 120F/P वाला. ओके, तोच आहे सिंक्रोनस स्पीड. ह्याच्या लेफ्ट साईडला असेल तर तो मोटरिंग रिजनमध्ये असतो म्हणजे ॲज अ इंडक्शन मोटरसारखी काम करेल. आणि ह्याच्या राईट साईडला जर गेलो तर तो जनरेटिंग रिजन म्हणजे इंडक्शन जनरेटरसारखा तो काम करेल. ओके, त्यामुळे लक्षात ठेवा जनरेटरमध्ये असताना सिंक्रोनसपेक्षा स्पीड जास्त असेल. पुढचा प्रश्न आहे, पॉज करा आणि चेक करा. इथे चुकायचे चान्सेस आहेत म्हणून आधीच सांगतो तुम्हाला, व्हिडिओ पॉज करा, स्वतःहून एकदा ट्राय करा. प्रश्न बघूया. इफ द RMS व्हॅल्यू ऑफ द व्होल्टेज इज 230/√2 वोल्ट, व्हॉट विल बी द पीक टू पीक व्हॅल्यू ऑफ द व्होल्टेज इन AC सर्किट. मराठीत वाचूया नसेल समजलं तर व्होल्टेजचे RMS मूल्य 230/√2 आहे. ठीक आहे, तर AC सर्किटमध्ये व्होल्टेजचं पीक टू पीक मूल्य किती असेल. तर आधी त्याच्यासाठी आपल्याला पीक टू पीक काय आहे ही गोष्ट माहिती पाहिजे. तर ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी इथे ड्रॉ करून दाखवतो. मगाशी आपण सायनोसॉइडल वेव्ह बघितली. ठीक आहे, तर जो त्याचा टॉपमोस्ट पॉईंट असतो ना त्याला आपण म्हणतो पीक. ओके, जसा पॉझिटिव्ह साईडला आहे तसा निगेटिव्ह साईडला पण एक पीक आहे, निगेटिव्ह पीक ज्याला आपण म्हणतो. तर ह्या दोघांमधलं जे डिस्टन्स असतं ना, जे दोन्ही हायेस्ट पॉईंटमधलं डिस्टन्स त्याला म्हणतो पीक टू पीक. म्हणजे पॉझिटिव्ह पीकपासून ते निगेटिव्ह पीकपर्यंत ह्याचं व्होल्टेजची रेंज किती असेल. तर त्याच्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे, मॅक्झिमम व्हॅल्यू माहिती पाहिजे ज्याला आपण VM ने दर्शवतो. आणि ही जी खालची आहे ती किती आहे, -VM. ओके, -VM त्याला आपण म्हणतो. पण आपल्याला काय त्याने दिलेलं आहे, VMची व्हॅल्यू दिली आहे का, तर नाही, RMSची व्हॅल्यू दिली आहे. तर जी RMS असतं ना तो असतो VRMS ज्याला आपण म्हणतो, व्होल्टेजचा RMS तो असतो VM/√2. ओके, VRMSची व्हॅल्यू तिने ऑलरेडी दिली आहे 230/√2. ओके, तर ह्याचं जर ह्या दोघांना जर आपण कम्पेअर केलं तर VMची व्हॅल्यू मला मिळते डायरेक्टली किती, VM = करेक्ट 230 वोल्ट. VMची व्हॅल्यू मिळाली मला 230 वोल्ट म्हणजे इथपासून इथपर्यंत आहे 230 वोल्ट. जर वरती आहे तर सेम खाली पण तेवढंच असेल 230 वोल्ट. म्हणजे ह्या दोघांमध्ये आता किती झालं, 230 + 230 म्हणजे 460 वोल्ट आपलं करेक्ट उत्तर येईल. V पीक टू पीक असं लिहितात. इट इज अ ट्वाइस ऑफ VM विच इज इक्वल टू 460 वोल्ट. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल आणि आवडलं सुद्धा असेल. आत्ता टार्गेट मी हळूहळू वाढवत जाणार बिकॉज आता आपण 30 क्वेश्चन मिनी मॅरेथॉनमध्ये डिस्कस करतोय. मला सांगायच्या आधीच मला माहिती आहे तुम्ही ऑलरेडी लाईक करून झालेले असता, तर त्यामुळे या व्हिडिओचं टार्गेट ठेवतोय आपण 400 लाईक. जसे टार्गेट कंप्लीट होईल लगेच पुढची व्हिडिओ अपलोड केली जाईल. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन 17 आणि मस्त आहे क्वेश्चन, मला आवडतो क्वेश्चन हा म्हणून मी माझ्या फेवरेट नंबरवरच ठेवला इथे, माझ्या लकी नंबरवर जे 17. सो व्हॉट इज द पर्पज ऑफ ऑपरेटिंग अ सिंक्रोनस मोटर इन लार्ज इंडस्ट्रीज अंडर नो लोड कंडिशन. व्हॉट इज द पर्पज म्हणजे त्याचं कारण काय आहे, कुठे, तर मोठ्या उद्योगांमध्ये नो लोड स्थितीमध्ये सिंक्रोनस मोटर चालवण्याचा उद्देश काय आहे. इनडायरेक्टली क्वेश्चन विचारलेला आहे की सिंक्रोनस मोटर नो लोडवर का आपण वापरतो. टू कन्झ्युम एक्स्ट्रा पॉवर, टू वर्क ॲज अ शोकेस म्हणून काम करण्यासाठी, काही पण, टू इम्प्रूव्ह द पॉवर फॅक्टर की टू इम्प्रूव्ह द पॉवर रेटिंग. तर ज्यांना माहिती असेल, ऐकलं असेल बऱ्याचदा सिंक्रोनस कंडेन्सर, बरोबर. सिंक्रोनस कंडेन्सर काय असतो,
तर सिंक्रोनस मोटर जर आपण नो लोडवर आणि ओव्हर एक्साइटेड करून जर आपण त्याला रन केली तर तो पॉवर फॅक्टर सुधारण्यासाठी वापरतो. स्टेटमेंटच आहे, नेहमी लक्षात राहतं आपल्याला. अ सिंक्रोनस कंडेन्सर इज एन ओव्हर एक्साइटेड सिंक्रोनस मोटर रनिंग ॲट अ नो लोड. हे दोन शब्द, हे दोन वाक्य फार इम्पॉर्टंट आहेत. ओव्हर एक्साइटेड आणि नो लोडवर वापरतो. इट ऑलवेज वर्क्स ऑन द लीडिंग पॉवर फॅक्टर. लीडिंग पॉवर फॅक्टर असल्यामुळे ते पॉवर फॅक्टर सुधारवण्यासाठी वापरतं. बिकॉज मोठ्या मोठ्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्याच्यात जो लोड असतो तो लॅगिंग असतो, तर त्याला पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण लीडिंग पॉवर फॅक्टरची गरज लागते, म्हणून सिंक्रोनस कंडेन्सर वापरतो. पुढचा प्रश्न आहे, डॅश कमी करण्यासाठी पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये लोह कोरसाठी म्हणजे काय बाबा, आयर्न कोरसाठी सिलिकॉन स्टील किंवा मिश्र धातूचे स्टील वापरले जाते. म्हणजे इन ऑर्डर टू रिड्यूस विच लॉसेस, खालील दिलेल्या लॉसेसपैकी कुठला लॉसेस कमी होतो जर आपण सिलिकॉन स्टील किंवा ॲलॉय स्टील वापरलं कोरसाठी पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या. तर ह्याचं करेक्ट उत्तर येईल ह्याचं करेक्ट उत्तर येईल हिस्टेरिसिस लॉसेस. ऑप्शन्समध्ये तुम्हाला दोनच कन्फ्यूज होईल, एक तर एडी करंट लॉसेस किंवा हिस्टेरिसिस लॉसेस. पण एडी करंट लॉसेस कमी करण्यासाठी आपण काय करतो तर थिन लॅमिनेटेड शीट्स वापरतो, राईट. ह्याच्यासाठी आपण थिन लॅमिनेटेड शीट्स वापरतो ज्याने एडी करंट लॉसेस येतो कमी होतो, करेक्ट. फ्रिक्शन लॉस ट्रान्सफॉर्मरमध्ये असतो का, तर फ्रिक्शन लॉस ट्रान्सफॉर्मरमध्ये नसतो, बिकॉज काही त्याच्यामध्ये रोटेटिंग पार्टच नसतो, ट्रान्सफॉर्मर स्टॅटिक असतो. आणि कॉपर लॉसेसचा फॉर्म्युला आहे आपला I² गुणिले R. ते एक तर करंट कमी करा किंवा रेजिस्टन्स कमी करा तर आपला जो कॉपर लॉस आहे तो कमी होऊ शकतो. चारही गोष्टी आपण डिस्कस केल्या. सो हिस्टेरिसिस लॉसेस कॅन बी मिनिमाइज बाय युझिंग हॅव्हिंग द मटेरियल हॅव्हिंग द लिस्ट हिस्टेरिसिस लूप एरिया. जो हा हिस्टेरिसिस लूप एरिया जेवढा पातळ असेल तेवढा त्याच्यामध्ये लॉसेस आहेत ते कमी होतात. ओके, त्याच्यासाठी आपण सिलिकॉन स्टील, हायग्रेड स्टील किंवा ॲलॉय स्टील हे मटेरियल वापरतो ट्रान्सफॉर्मरच्या कोरसाठी. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. विच टाईप ऑफ रोटर इज यूज इन अ हाय स्पीड अल्टरनेटर. हाय स्पीड अल्टरनेटरसाठी कुठला वापरतो, सॅलिएंट पोल टाईप रोटर, सिलेंड्रिकल पोल टाईप रोटर, स्लिप-रिंग टाईप रोटर की बायपोलर केज रोटर. ओके, तुम्हाला कन्फ्यूज प्रश्न तेच सांगतो, नेहमी तुम्हाला दोन ऑप्शनमध्ये कन्फ्यूज होईल, सॅलिएंट पोल रोटर किंवा सिलेंड्रिकल पोल रोटर. तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती पाहिजे सॅलिएंट पोल रोटर जे असतात त्याच्यामध्ये मोर नंबर ऑफ पोल्स असतात. ओके, आणि जे सिलेंड्रिकल पोल रोटर आहेत त्याच्यामध्ये लेस नंबर ऑफ पोल्स असतात, मोस्टली 2 or 4, 2 किंवा 4 एवढेच नंबर ऑफ त्याच्यामध्ये पोल्स असतात. तर आपल्याला माहिती पाहिजे जो स्पीडचा फॉर्म्युला NS इज इक्वल टू काय आहे 120F/P. म्हणजे आपण म्हणू शकतो की जो स्पीड आहे तो इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे पोलच्या. ओके, जर नंबर ऑफ पोल्स कमी असतील तर स्पीड किती असेल, जास्त असेल, बरोबर. तर ह्या दोघांमध्ये ज्याचे पोल कमी तो हाय स्पीडसाठी वापरला जातो. तर ह्या दोघांमध्ये सिलेंड्रिकल पोल टाईप जो रोटर आहे त्याचे पोल्स आहेत ते कमी असतात, त्यामुळे हे आपण हाय स्पीड अल्टरनेटरसाठी यूज करतो. मोस्ट प्रोबेबली त्याचं ॲप्लिकेशन पण सांगतो. हे आहे ते आपण हायड्रो पॉवर प्लांट वगैरे त्याच्यासाठी आपण यूज करतो, आणि जो सिलेंड्रिकल टाईप रोटर आहे तो आपण थर्मल पॉवर प्लांटमध्ये ह्याला आपण यूज करतो. ठीक आहे, ह्याचे ॲप्लिकेशन पण डिस्कस केले. जाऊया पुढे. 4 रेजिस्टर. अरे एकदम सोपा क्वेश्चन आहे, अजिबात चुकायचं नाही आहे. पटकन व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर करेक्ट मार्क करा आणि 21व्या क्वेश्चनकडे आपण जाऊया. ओके, काही नाही आहे क्वेश्चनमध्ये. 10 ओमचे रेजिस्टर्स आपण पॅरललमध्ये कनेक्ट केलेले आहेत. किती कनेक्ट केले आहेत तर 4 पॅरललमध्ये कनेक्ट केले आहेत. त्याचा टोटल रेजिस्टन्स किती आहे ते सांगा. बऱ्याच जणांना सोपं वाटेल पण बऱ्याच जणांना अजूनही नाही जमू शकत, तर त्याच्यासाठी मी डिस्कस करतो. जेव्हा सेम नंबर ऑफ रेजिस्टर असतील ना तर तेव्हा टोटल रेजिस्टन्स जो असेल पॅरललमध्ये तो घ्यायचा. ही जी व्हॅल्यू आहे ती ॲज इट इज घ्यायची, म्हणजे 10 आणि भागिले किती नंबर ऑफ रेजिस्टन्स आहेत ते आपण त्याने डिवाइड करायचं. याचं उत्तर येईल 2.5 ओम्स. ओके, इन शॉर्ट जर तुम्ही बघितलं डायग्राम वाईज तर हे आपल्याला असं काहीतरी दिसून येतं. जर सपोज हे 2 लावले असते तर ह्याची व्हॅल्यू आली असती 5 ओम, बिकॉज 10/5. जर 3 लावले असते मी, ओके, ह्याच्यामध्ये जर 3 लावले असते तर ह्या तिघांचं आलं असतं 3.33
आणि जेव्हा मी 4 लावतो एकत्र, ओके, तेव्हा या चौघांचं उत्तर येईल 2.5. जेवढे नंबर ऑफ रेजिस्टर भागिले 1 लावलं तर 1, 2 लावले तर 2, 3 लावले तर 3 आणि 4 लावले तर 4. ऑप्शन डी इथे करेक्ट येईल. पुढचा प्रश्न आहे, विच साईज वायर हॅज द हायेस्ट करंट कॅरिंग कॅपॅसिटी. ज्यांनी आपले ऑलरेडी व्हिडिओ बघितले आहेत बाकीच्या त्यांना पटकन ह्याचं उत्तर येऊन जाईल. हायेस्ट करंट कॅरिंग कॅपॅसिटी कुठल्या वायरची असेल गिवन 4 ऑप्शनपैकी. तर आपल्याला माहिती पाहिजे आय आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एरिया असतो. म्हणजे जेवढा एरिया जास्त, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, तेवढा त्याच्यातून जास्त करंट फ्लो होतो. ओके, पाठ करायची गरज आहे का? मी कधीच पाठ नव्हतं केलं, पण मला लक्षात राहिलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. ह्याचं सोल्युशन फाइंड आउट करायचं असेल तर कसं फाइंड आउट करू शकतो की प्रोपोर्शनल आहे की इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. तर ओम्स लॉ प्रमाणे I = V/R हा मला फॉर्म्युला माहिती आहे, एक फॉर्म्युला. आणि दुसरा फॉर्म्युला मला रेजिस्टन्सचा माहिती आहे, R = L/A, जिकडे A आहे तो एरिया आहे. ठीक आहे, तर हा जो Rचा फॉर्म्युला आहे जर मी इथे टाकला तर कसं होईल, I = V/ρL आणि ह्याच्या छेदामध्ये A येईल. ओके, जर कुठल्या छेदाच्या पण आतमध्ये छेदामध्ये डिनॉमिनेटरच्या पण डिनॉमिनेटरमध्ये जर असेल तर हा जो पार्ट आहे त्याला आपण वरती घेतो आपण. करेक्ट, म्हणजे ह्याला मी असं लिहू शकतो VA/ρL, ज्याच्यामध्ये A आहे तो एरिया आहे. ओके, त्यामुळे असं लिहू शकतो मी की I इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एरिया. ओके, लॉजिक पण समजलं, कुठून आलं तर विसरला झालं तरी इथून तुम्ही काढू शकता. तर कोणाचा एरिया जास्त असतो तर गेजच्या केसमध्ये ज्याचा नंबर कमी असतो त्याचा गेज जास्त असतो, त्याचा डायमीटर जास्त असतो. हे बघा, द थिकर वायर हॅज द हायर करंट कॅरिंग कॅपॅसिटी, दस 4 गेज वायर हॅज द हायेस्ट करंट कॅरिंग कॅपॅसिटी. एकचा जो आहे तो सगळ्यात जास्त मोठी साईज असेल आणि जसं जसं नंबर वाढत जाईल तसं तसं त्याची साईज आहे ती कमी कमी होत जाईल. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सबस्टेशन. खालीलपैकी कुठला सबस्टेशनचा प्रकार नाही आहे. अगेन खूप सोपा प्रश्न आहे. ओव्हरडोअर, इनडोअर, आउटडोअर की अंडरग्राउंड. ओव्हरडोअर नामक कधी ऐकला पण नाही आहे आणि कधी नसतोच, त्यामुळे हाच ऑप्शन इथे करेक्ट येईल. कुठल्या कुठल्या टाईपचे सबस्टेशन असतात, इनडोअर असतो, आउटडोअर असतो, अंडरग्राउंड असतो, पोल माउंटेड असतो आणि मोबाईल सबस्टेशन असतो. पण सबस्टेशनचे सुद्धा आपण व्हिडिओ ऑलरेडी डिस्कस केले. पुढचा प्रश्न, विच मेथड कॅन बी यूज टू रिड्यूस द अर्थिंग रेजिस्टन्स. अर्थिंगचा जर मला रेजिस्टन्स कमी असला पाहिजे, ऑब्व्हियसली जेवढा कमी तेवढा जो लाईटनिंग स्ट्रोक वगैरे आहे किंवा जो लिकेज करंट आहे तो डायरेक्टली अर्थमध्ये निघून जाईल. त्यामुळे अर्थिंगचा रेजिस्टन्स सगळ्यात पहिल्यांदा कमी असायला पाहिजे, हे आपल्या डोक्यात फिक्स झालं. तर आता तो कशाने मी कमी करू शकतो, इन्क्रीजिंग द लेंथ ऑफ द रॉड. दुसरी गोष्ट, रिड्यूसिंग द डायमीटर ऑफ द रॉड. तिसरी गोष्ट, ड्राईंग द सॉईल बाय हीट की युजिंग द मल्टिपल रॉड. मला रेजिस्टन्सची व्हॅल्यू कमी करायची. ओके, अर्थिंग जो रेजिस्टन्स आहे तो म्हणजे कंडक्टरच आहे. आपण बघू शकतो R = L/A. जर इन्क्रीजिंग द लेंथ ऑफ द रॉड, जर ह्याची मी लेंथ वाढवली तर त्याचा जो रेजिस्टन्स आहे तो पण वाढेल आणि आपल्याला रेजिस्टन्स कमी करायचा आहे, त्यामुळे हे तर उत्तर चालणार नाही. दुसरं आहे रिड्युसिंग द डायमीटर ऑफ द रॉड. जर डायमीटर मी इथे कमी केला तर रेजिस्टन्स वाढेल, त्यामुळे हा पण माझा काही कामाचा नाही आहे. ड्राईंग द सॉईल बाय हीट. जेवढं माती, जेवढी आपली सॉईल आहे ती जेवढी ओली असेल किंवा जेवढी मॉइस्ट असेल, मॉइस्ट म्हणजे जेवढा त्याच्या पाण्याचा अंश जास्त असेल तेवढं रेजिस्टन्सचं व्हॅल्यू कमी होते. त्यामुळे ड्राय सॉईल असणं गरजेचं नाही आहे. जेवढं पाणी जास्त असेल तेवढं छान आहे. त्यामुळे ऑप्शन उरला आता शेवटचा, युजिंग द मल्टिपल रॉड्स. ह्याला असं तुम्ही समजू शकता, हा सपोज एक रॉड आहे, हा एक रॉड आहे, हा एक रॉड आहे आणि ह्याला प्रत्येकाला ॲज अ एका रेजिस्टन्ससारखं तुम्ही ट्रीट करा. जर असे रेजिस्टन्स आपण पॅरललमध्ये कनेक्ट केले तर ओव्हरऑल जो रेजिस्टन्सची व्हॅल्यू आहे ती कमी होते. करेक्ट, त्यामुळे मल्टिपल रॉड्स हा आपला इथे ऑप्शन करेक्ट येईल. काही काही ठिकाणी तुम्हाला इन्क्रीजिंग द लेंथ ऑफ द रॉड हे तुम्हाला दिसेल, लेंथ ऑफ द रॉड, पण ते एकदम डीप अर्थमध्ये बरी करण्यासाठी, म्हणजे एकदम डीप अर्थमध्ये जर आपण त्याला इन्सर्ट केलं तर त्याच्यासाठी लॉंग रॉड लागेल. पण फक्त लॉंग रॉड जर वरच्यावर ठेवला तर त्याचा काय फायदा नाही आहे. तो सरळच ठेवायला लागतो किंवा असं जर तिरका जरी टाकला तरी फक्त लेंथ वाढवून फायदा नाही आहे, तो एकदम डीपपर्यंत इन्सर्ट करावा लागतो. त्यामुळे जर ह्या चॉरमध्ये सिलेक्ट करायचं आहे तर मी युजिंग मल्टिपल रॉड्स हाच करेक्ट उत्तर ह्याच्यामध्ये देईन. ओके, त्याच्यासोबतच आपण काय करतो, जर सॉल्ट चारकोल किंवा
चारकोल म्हणजे कोलची जी पावडर असते ती मॉइश्चर आहे ती कंटेंट शोषून घेते किंवा पाणी जास्त वेळ शोषून घेते आणि सॉईलने त्याची कंडक्टिव्हिटी जी आहे ती वाढते. त्यामुळे सॉल्ट आणि चारकोल म्हणजे मीठ आणि चारकोल आहे ह्या गोष्टी आपण अर्थिंगमध्ये यूज करतो. असेच इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा कव्हर केलेले आहे आणि जशी टेक्निशियनची लेवल असते ना तशीच ठेवलेली नाही आहे. उगाच एईचे किंवा जेई लेवलचे मी क्वेश्चन ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलेली नाही आहे. ती टेस्ट सिरीज आपली सेपरेट आहे. त्यामुळे ही फक्त तुमच्यासाठी म्हणजे असिस्टंट टेक्निशियन असो, टेक्निशियन 1, टेक्निशियन 2 किंवा सिनियर टेक्निशियन या एक्झामसाठी मी ही टेस्ट सिरीज बनवलेली आहे. एक्झॅक्टली जसा IBPSचा पॅटर्न आहे, ज्या लेवलचे क्वेश्चन विचारले जातात तसेच डिझाईन केलेले आहेत आणि दोन्ही लँग्वेजमध्ये जसे आपल्या फायनल पेपरला येणार आहे एक्झामसारखाच इंटरफेससुद्धा आहे. टोटल 20 टॉपिक टेस्ट त्याच्यामध्ये आणि 5 फुल लेंथ टेस्ट तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतील, जे टाईम मॅनेज करण्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये म्हणजे आता जेवढे दिवस उरले त्याच्यामध्ये सुद्धा फार 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 इम्पॉर्टंट आहेत. सध्या रिपब्लिक डे निमित्त आपण ऑफर ठेवलेली आहे. 23 जानेवारीपासून म्हणजे काल परवापासूनच चालू झालेली आहे आणि 31 जानेवारीपर्यंत आपली ऑफर आहे. फ्लॅट 20% ऑफ तुम्हाला मिळेल. आपलं जे मोबाईलचं ॲप्लिकेशन आहे सगळ्या लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील, तिथून तुम्ही चेकआउट करू शकता. लॅपटॉपवर सुद्धा देऊ शकता, PC वर सुद्धा देऊ शकता किंवा मोबाईलवर सुद्धा तुम्ही ते अपेअर करू शकता. जायचं पुढच्या क्वेश्चनकडे. पटपट शेवटचे क्वेश्चन राहिले आहेत 5-6, जाऊया पटपट. 3 फेज इंडक्शन मोटरमधील वास्तविक वेग कोणत्या गतीला म्हणतात? म्हणजे व्हॉट स्पीड इज कॉल्ड एज द ॲक्च्युअल स्पीड ऑफ द 3 फेज इंडक्शन मोटर. इंडक्शन मोटरचा कुठल्या स्पीडला, बरेच स्पीड असतात त्याच्यामध्ये, जसं की स्पीड ऑफ द रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड असेल, स्पीड ऑफ स्टेटर असेल, फ्लक्स स्पीड बिल्ट इनटू द रोटर असेल की स्पीड ऑफ द रोटर. तर ॲक्च्युअलमध्ये जो स्पीड म्हटला जातो तो कुठला असतो? तर तो असतो रोटरचा वेग किंवा स्पीड ऑफ द रोटर. रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड जो आहे त्याला आपण म्हणतो सिंक्रोनस स्पीड, जो NSने आपण दर्शवतो, ज्याचा फॉर्म्युला सगळ्यांना तोंडपाठ आहे 120F/P. ओके. स्पीड ऑफ द स्टेटर काय आहे? स्टेटर कधी फिरतो का? नाही, स्टेटर स्टेशनरी असतो, पण त्याच्यामध्ये जी वाइंडिंग असते रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड त्याच्यामध्ये डेव्हलप होते. ठीक आहे, त्यामुळे ते त्याचं उत्तर येणार नाही. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. व्हॉट आर द 3 एलिमेंट्स ऑफ द फायर ट्रायंगल? फायरचा म्हणजे आगीचा जो त्रिकोण असतो त्याच्यामध्ये कुठले 3 एलिमेंट्स असतात? हीट, फ्युअल, वॉटर. नाही, वॉटर तर येणार नाही. हे ज्या ट्रायंगलमध्ये आहेत ना ते आगीला कंटिन्युअसली भडकवत ठेवण्याचं काम करतं. म्हणजे ऑक्सिजनमुळे सुद्धा आग कॉन्स्टंट राहते, मेंटेन राहते किंवा वाढते. हीट जेवढी असेल तेवढी सुद्धा आग वाढते आणि फ्युअल म्हणजे इंधन जेवढं असेल तेवढं आग वाढत राहील. तर ह्या तिघांपैकी कुठलाही एक जरी पार्ट आपण एलिमिनेट केला तरी हा ट्रायंगल तुटतो आणि आग पुढे पसरत नाही. म्हणजे ऑक्सिजनचं प्रमाण जर आपण कट केलं तरीसुद्धा आग विझू शकते. जर हिटिंगचं प्रमाण आपण कमी केलं, जसं की पाणी त्याच्यावर टाकल्यामुळे त्याला थंडावा प्रोव्हाइड केला तर त्याच्यामुळे आग विझते. किंवा फ्युअल म्हणजे इंधन जे मिळत असेल, सपोज कुठे पेट्रोल असेल किंवा डिझेल असेल किंवा ऑइल असेल, ते पण आपण जर कट ऑफ केलं तरीसुद्धा हे बंद होऊ शकतं. त्यामुळे हीट, ऑक्सिजन आणि फ्युअल हे 3 फायर एलिमेंट्स आहेत फायर ट्रायंगलचे. पुढचा प्रश्न आहे. व्हॉट इज द इफेक्ट ऑन स्पीड व्हेन द पोल ऑफ एन इंडक्शन मोटर अँड डबल? आत्ताच आपण बघितलं NS इज इक्वल टू 120F/P आणि जसं आहे की NS इज द इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ पोल. भले इंडक्शन मोटरमध्ये जो स्पीड असतो त्याला आपण NRने दर्शवतो, पण तुम्हाला पोलशी रिलेटेड जर संबंध काढायचा असेल तर NSचाच फॉर्म्युला वापरला तर ठीक आहे. बिकॉज NS चेंज झाला तरच तुमचा NRची जी व्हॅल्यू आहे ती सुद्धा चेंज होईल. त्यामुळे असाच संबंध लावा तुम्ही की NS इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द पोल. जर पोल मी काय केले, त्यांनी पोल जर दुप्पट केले, पोलची व्हॅल्यू जर मी डबल केली तर स्पीड काय होईल? अर्धा होईल. ओके, वेग निम्मा होईल, म्हणजे स्पीड विल बी अर्धा होऊन जाईल. पुढचा प्रश्न आहे. व्होल्टेजच्या वर्गीकरणानुसार 650 वोल्ट ते 33,000 वोल्ट म्हणजे 33 kV व्होल्टेज श्रेणीला काय म्हणतात? हाय व्होल्टेज म्हणतात, एक्स्ट्रा हाय व्होल्टेज, लो व्होल्टेज की मीडियम व्होल्टेज? काय म्हणतात? लो व्होल्टेज येतो 250पेक्षा कमीला बोलतात, लेस दॅन 250ला. मीडियम व्होल्टेज अप टू 650ला बोलतो आणि जो हाय व्होल्टेज येतो 650पासून ते आपण 33 kV पर्यंत बोलतो आणि एक्स्ट्रा हाय व्होल्टेज येतो अबाव 33 kVला आपण म्हणतो. त्यामुळे ऑप्शन जो ए आहे, ऑप्शन 1 आहे, तो इथे करेक्ट उत्तर येईल. पुढचा प्रश्न आहे. सोपा प्रश्न आहे पण ज्याला माहिती आहे तोच उत्तर देऊ शकतो.
12 वोल्ट बॅटरीसाठी किती लीड ॲसिड पेशी, ओके जाऊ दे आपण इंग्लिशमध्येच वाचूया. हाऊ मेनी लीड ॲसिड सेल्स आर ग्रुप्ड फॉर 12 वोल्ट बॅटरी अँड हाऊ आर दे कनेक्टेड. लीड ॲसिड बॅटरीचे जे सेल्स असतात ते मी एका विशिष्ट पद्धतीने कनेक्ट केलेत आणि विशिष्ट नंबरने, जेणेकरून मला 12 वोल्टची एक बॅटरी आहे ती बनली जाईल. तर ते कसे कनेक्टेड असतील आणि किती कनेक्टेड असतील. 6 सेल पॅरललमध्ये, 12 पॅरललमध्ये, 12 सिरीजमध्ये की 6 सिरीजमध्ये. तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा माहिती पाहिजे की लीड ॲसिडचे जे सेल असतं ते एक सेलची जी व्हॅल्यू असते ती इक्विव्हॅलंट टू असते 2 वोल्टच्या इक्वल. ओके, जर असे सपोज 2 वोल्ट 2 वोल्ट 2 वोल्ट 2 वोल्ट 5 आणि हे 6, प्रत्येकाची व्हॅल्यू आहे 2 वोल्ट. तर जर असे 6 सेल जर मी सिरीजमध्ये लावले तरच मला ह्याची जी व्हॅल्यू आहे ती टोटल 12 वोल्ट एवढी मिळेल. त्यामुळे 6 सेल्स इन सिरीज ह्याचं करेक्ट उत्तर येईल. पण हा इथे कॅच होता की तुम्हाला एका सेलची व्हॅल्यू 2 वोल्ट एवढी आहे ती माहिती पाहिजे. तुम्ही 1 वोल्ट कन्सिडर केलं तर उत्तर तुमचं चुकू शकतं. पुढचा प्रश्न आहे, विच मोटर इज बेस्ट सुटेड फॉर इलेक्ट्रिक ट्रॅक्शन. ऑप्शन काय काय आहेत, क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड, सिरीज, डिफरन्शियल कंपाऊंड मोटर की शंट मोटर. ट्रॅक्शनमध्ये आपल्याला काय लागतो, रिक्वायरमेंट आहे हाय स्टार्टिंग टॉर्कची. बरोबर, करेक्ट उत्तर दिले असेल बऱ्याच जणांनी. हाय स्टार्टिंग टॉर्कची आपल्याला आवश्यकता असते, जी आपल्याला कशात मिळते तर सिरीज मोटरमध्ये मिळते. जर तुम्हाला माहिती आहे त्याचा कॅरेक्टरिस्टिक कशी असते, जर स्पीड टॉर्क कॅरेक्टरिस्टिक जर आपण ड्रॉ केली तर ती अशी काहीतरी दिसते. इथे मी जाणून बुजून टॉर्क ड्रॉ केला आहे आणि इथे मी स्पीड ड्रॉ केला आहे. उलटा दिसेल तुम्हाला बऱ्याच ठिकाणी, पण इथे लवकर समजतं. बघा स्पीड आहे तो ह्या साईडला कमी कमी, बरोबर, म्हणजे लो स्पीडवर मला हाय टॉर्क जसा मिळतो तो आपण मोटर आपण ट्रॅक्शनसाठी किंवा क्रेनसाठी वगैरे आपण किंवा हॉईससाठी वगैरे त्याला आपण यूज करतो. हाय टॉर्क ॲट लो स्पीड अँड लो टॉर्क ॲट हाय स्पीड हे त्याचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे DC सिरीज मोटर आपण तिथे वापरतो. आणि शेवटचा प्रश्न आहे, इफ द लेंथ ऑफ एन ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन इज अबाउट 50 ते 150 किलोमीटर अँड लाईन व्होल्टेज इज जनरली हाय, म्हणजे 20 ते 100 kV आहे, तर अशा लाईनला काय म्हणतात. ओके, 50 ते 150 माहिती आहे तरीसुद्धा उत्तर तुमचं येऊ शकतं. पण व्होल्टेज रेंजसुद्धा लक्षात ठेवा. उद्या जर हे नाही दिलं तर व्होल्टेज रेंजसुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. तर 50 ते 150 किती असतं तर मीडियम ट्रान्समिशन लाईन. हा चार्टसुद्धा मी ते प्रोव्हाइड करून देतो जेणेकरून तुम्हाला समजून येईल. शॉर्ट ट्रान्समिशन 0 ते 50 आणि 0 ते 20 kV असतं आणि लॉंग ट्रान्समिशन 150पेक्षा जास्त किंवा काही काही ठिकाणी तुम्हाला 200 दिसेल, 80 ते 200 असा तुम्हाला काही काही ठिकाणी आकडा दिसेल. जर रेंज दिसली ना तर समजून जायचं की बाय डिफॉल्ट तो मीडियम ट्रान्समिशनचाच आहे. ओके, रेंज दिसली की समजायचं मीडियम ट्रान्समिशनचा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा आपण ऑलरेडी डिस्कस केल्याने पळू नका. अजूनसुद्धा एक क्वेश्चन मी बोनस म्हणून तुमच्या होमवर्कसाठी ठेवलेलं आहे. पण त्याच्या आधी मला कमेंट करून सांगा नीट की तुम्हाला 30 पैकी किती मिळालेले आहेत. अगदी जेन्युइनली कमी मिळाले असतील काय प्रॉब्लेम नाही, 15 मिळाले असेल तर 15 लिहा, 22 मिळाले असेल तर 22 लिहा, 7 मिळाले जरी असतील तरी 7 लिहा. अजिबात टेन्शन घेऊ नका. अजूनसुद्धा आपल्याकडे एक्झामसाठी दिवस बरेच बाकी आहेत. ह्याच्यामध्ये जर तुम्ही प्रूफ केलं, पुश केलं तरीसुद्धा होऊन जाईल. आणि जायच्या आधी होमवर्कसाठी एक क्वेश्चन, आयडेंटिफाय द मेथड ऑफ मेजरमेंट यूज इन द गिवन फिगर. थोडं तुम्हाला माहिती नसेल तर एकदा तुम्हाला गेस करावा लागेल किंवा थोडं जी डायग्राम दिली आहे ती शांतपणे ऑब्झर्व करा, याचं उत्तर तुम्हाला करेक्ट येईल. ठीक आहे. आणि ह्या ज्या नोट्स वगैरे तुम्हाला हवी असतील तर आपल्या मोबाईल ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहेत फ्री ऑफ कॉस्ट. तुम्हाला या ॲप ज्या नोट्स आहेत ह्या लेक्चरच्या त्या तुम्हाला मिळून येतील. अमेझिंग इंजिनियर नावाचाच ॲप आहे, लिंक वगैरे सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. iOSसाठी सुद्धा अवेलेबल आहे आणि अँड्रॉइडसाठी सुद्धा आहे. तर तिथे गेल्यानंतर फ्री मटेरियल टॅब आहे लेफ्ट साईडला, इथे 3 रेषा असतील. तिकडे गेल्यानंतर फ्री मटेरियल टॅबमध्ये असिस्टंट टेक्निशियनच्या नोट असा फोल्डर बनवलेला आहे, तर तिकडे तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे. आणि पुन्हा एकदा आठवण करून देतो, क्वेश्चन प्रॅक्टिससाठी टेस्ट सिरीजवर सध्या आपली ऑफर चालू आहे, तर नक्की ती ॲपवर जाऊन चेक करा. आणि टाईम मॅनेजमेंट करण्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे आणि आपला कुठला वीक झोन आहे हे आपल्याला कळणं फार इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे टेस्ट सिरीज अशा वेळेला फार कामाला येते. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन मॅरेथॉनसोबत.